हा मिस झाला होता, म्हणून आज आपण हा परत एकदा ज्यांच्यासाठी मिस झाला त्यांच्यासाठी आपण हा आजचा एक स्पेशल सेशन घेत आहोत. सो प्रत्येकाचं स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांचे विशेष आभार, कारण भगवद्गीता हा आपला सगळ्यांचा आवडता विषय आहे, मनामनात बसलेला विषय आहे आणि या विषयाला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या स्वरूपात बघायचं, एका वेगळ्या अँगलनी बघायचं, आत्ताच्या आपल्या करंट लाईफला कसं जोडून बघता येईल या विचारातून हा एक 18 आठवड्याचा घेतलेला उपक्रम. आणि त्यातून आपण हे बघणार आहोत की आत्ताच्या आपल्या प्रत्येक डे टू डे लाईफशी याला कसं जोडता येईल. सो आतापर्यंत तुम्ही कदाचित भगवद्गीतेकडे एका वेगळ्या नजरेने किंवा वेगळ्या अँगलनी पाहिलं असेल, खूप वेळा वाचली पण असेल, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता ही असतेच. पण एका वेगळ्या अँगलनी याला कसं बघता येईल, एका वेगळ्या स्वरूपामध्ये याला आपल्या लाईफशी कसं जोडता येईल, या उपक्रमातून आपण हे बघत आहोत. तुम्हाला सगळ्यांना मी माझी ओळख करून देतो. माझं नाव अतुल ठाकूर. मी औरंगाबाद इथे असतो आणि मी औरंगाबादला माझ्या आई वडिलांसोबत राहतो. इथे माझे आई वडील, 2 मुली, बायको आणि मागच्या 18 वर्षापासून ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट मध्ये साधारणतः 2.5 लाख लोकांना मी जे जोडलंय तो माझा परिवार आहे. सो या परिवारामध्ये आज आपण सामील होत आहात आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इथे आज या म्हणजे एका भारतीय मनामनात बसलेल्या विषयावर आपण एका चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल अँड मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. परत एकदा मी तुमचं सगळ्यांचं विशेष आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी हा इंटरेस्ट दाखवला. आणि आज आपण हा आपला सेशन सुरू करूया, ज्याच्यामध्ये आपण बघूया की भगवद्गीता आणि आपलं आयुष्य याला आपल्याला कसं एका वेगळ्या नजरेने बघता येईल आणि आपल्याला त्यामध्ये आपल्या लाईफला कसं ते जोडता येईल हे आपण बघूया. आणि हा प्रवास सुरू करत असताना मी माझ्या कंपनीविषयी थोडीशी माहिती देतो. आपल्या समोर जो हा लोगो दिसतोय आणि कंपनीचं नाव पण वाचलं असेल, ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, ज्याचा मी एक वन ऑफ द संचालक डिरेक्टर आहे. आणि ही कंपनीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच की आमचा उद्देशच हा आहे की तुमच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये आम्हाला ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करता येईल वेगवेगळ्या पद्धतीने ते करत राहणे आणि सतत एका नव्या वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला आम्ही कसे कॉन्ट्रीब्युट करू शकतो हे बघणे. सो ENG हा एक आमचा ग्रुप ऑफ कंपनीज आहे. जे लोक आज पहिल्यांदा भेटतायत त्यांच्यासाठी मी थोडं सांगू इच्छितो की ENG इज अ ग्रुप ऑफ कंपनीज. हा ENG व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, ENG रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ENG वेल्थ झोन ही एक आमची कंपनी आहे, ENG चॅरिटेबल फाउंडेशन, ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड, ज्यामध्ये आम्ही असंख्य इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये वन ऑफ द प्रोग्राम्स इज E3 किंवा एंटरप्रेन्योर्स एनर्जी एक्सलन्स, ज्यामध्ये भारताला परत एकदा उद्योजकतेची राजधानी बनवणं, यामध्ये आम्ही 5,000पेक्षा जास्त उद्योजकांना आतापर्यंत ट्रेन केलंय. W3 हा विमेन्स वंडरफुल वर्ल्ड, C3 हा चिल्ड्रन्स क्रिएटिव्ह कम्युनिटी आणि स्टुडंट्स E3 असे हिंदी, मराठी, इंग्लिश मध्ये कोर्सेस होत राहतात. आम्ही आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही याच्यामध्ये आहोत आणि आमचे हे लिडरशिपचे पण प्रोग्राम्स आहेत. सो आणि अगदी आम्ही फिजिकली प्रोग्राम्स आमचे वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नॅशनल लेवलला आम्ही जाणार आहोत. आणि याशिवाय ऑफलाईन मध्ये पण ऑनलाईन पण आता आमचा प्रेझेन्स हा वर्ल्ड वाईड झालेला आहे. जसं आता तुम्ही पाहिलं असेल माधवीताई या देशाबाहेरून जॉईन झालेल्या आहेत. सो आता एक कोरोनामुळे एक ब्लेसिंग पण मिळालेलं आहे की कोणी कुठल्याही पार्ट मधून जॉईन होऊ शकतं, त्याची जशी रुची असेल तशी. सो ही कंपनीचे जे चेअरमन आहेत, ज्यांनी ही खऱ्या अर्थाने फाउंडर ही कंपनी बनवली आहे, त्यांच्याविषयी थोडंसं सांगू इच्छितो. कारण आज आपण जे काही भेटत आहोत ते या व्यक्तीमुळे भेटत आहोत, यांच्या एका सुंदर विचारातून तयार झालेल्या कंपनीतून किंवा त्या प्लॅटफॉर्म मधून आपल्याला भेटण्याचं खऱ्या अर्थाने भाग्य लाभलेलं आहे. सो यांचं नाव आहे मिस्टर अविनाश सिसोदे आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं पॅशनच आहे टू क्रिएट, सपोर्ट अँड नर्चर एंटरप्रेन्योर्स. उद्योजक घडवणे, त्यांना मदत करणे आणि त्यांना ग्रो करणे हे त्यांचं पॅशन आहे. आणि त्यांचं ध्येय आहे की भारताला परत एकदा उद्योजकतेची राजधानी बनवणं. भारताला परत एकदा राजधानी उद्योजकतेची यासाठी बनवणं कारण भारत हा एकेकाळी
सोने की चिडिया किंवा सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून प्रसिद्ध होता. आणि आजही ती ताकद आपल्यामध्ये आहे. तर ती ताकद परत एकदा या सगळ्या पिढीला जर समजली तर आपण परत त्या लेवलला जाऊ शकतो. म्हणून उद्योजकतेची राजधानी बनवणं हा अविनाश सिसोदेंचा उद्देश आहे आणि आम्ही त्या उद्देशात उपक्रमात पूर्णपणे सामील आहोत. माझ्यासोबत माझे 2 एक्स्ट्रॉर्डिनरी सहकारी पण या आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आहेत. एक आहेत सागर. सागर जे आज तुम्ही पीपीटी बघणार आहात त्यामध्ये सागर पाटील ज्यांनी पीपीटी बनवली. सो सागर, थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. आणि दुसरी माझी एक्स्ट्रॉर्डिनरी सहकारी रेश्मा, जी या 18 अध्यायामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रवासात सोबत असणार आहे. सो रेश्मा, थँक्यू व्हेरी मच फॉर सपोर्ट. कारण मी लीड करत असताना किंवा मी हे प्रोग्राम डिलिव्हर करत असताना जो बाकीचा सपोर्ट लागतो आणि जो खऱ्या अर्थाने आवश्यक आहे तो हे दोघं जण करत असतात. सो थँक्यू व्हेरी मच बोथ ऑफ यू फॉर युअर एक्स्ट्रॉर्डिनरी सपोर्ट. राईट. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम्. हा पार्ट आपण प्रत्येकाने ऐकलेला आहे, बरोबर? प्रत्येकाने खूप वेळा आपल्या मनामनात असलेला हा एक श्लोक आहे आणि हा आपण इतक्या वेळा ऐकलेला आहे की आपल्याला असं वाटतं की हा मी कालच ऐकला होता. इतका आपल्यासाठी हा ताजा असलेला पार्ट आहे. मला हा विशेष करून आवडतो. म्हणजे मी यासाठी तुमच्याशी शेअर केला सुरुवातीलाच. वास्तविक पाहता चौथ्या याच्यामध्ये आपण याला बघणार आहोत. पण याला मला अगोदरच सांगावं असं यासाठी वाटलं की इथे एक आपल्याला म्हणजे आपलं अध्यात्म किती स्ट्रॉंग आहे हे लक्षात येईल. आपलं परंपरा किती स्ट्रॉंग आहे ते लक्षात येईल की एक प्रॉमिस दिलं गेलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माच्या वर संकट येईल, जेव्हा जेव्हा सज्जनांच्या वर संकट येईल तेव्हा मी परत जन्म घेईल. हा प्रोग्राम करण्यामागचा माझा उद्देश सांगतो आणि माझ्या कंपनीच्या विषयी मी जे सांगितलं थोडासा माझा उद्देश पुढे नेतो मी. उद्देश हा आहे की भगवद्गीता ही आपण एका विशिष्ट यांनी बघितली जाते. ती एका विशिष्ट पद्धतीने आपण बघत असतो आणि आतापर्यंत ती एका छानशा पद्धतीने शिकवली पण गेली आहे. पण बऱ्याचशा गोष्टीमध्ये आजच्या लाईफला त्याचं कसं कनेक्शन जोडायचं याचा एक छोटासा कुठेतरी आपल्याला हा संकल्प साधायचा आणि तिथून आपल्याला या लाईफशी कसं कनेक्ट करता येईल इथून याला मी हा संकल्प सोडला होता आणि तिथून त्याच याच्यातून आपण सगळेजण आज समोर आहोत. सो आपण आता सुरू करूया. याच्यामधला जो पहिला श्लोक आहे त्याच्यावर थोडंसं लक्ष देऊया. सुरुवातीचा हा भगवद्गीतेतला एकमेव श्लोक असा आहे, तुम्ही जर पाहाल तर तो धृतराष्ट्राच्या तोंडी आहे किंवा धृतराष्ट्राच्या तोंडी असलेलं हे एकमेव वाक्य 700 पोव्यांमधलं. सो सुरुवात अशी आहे की धृतराष्ट्र संजयाला विचारतायत की धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या व पांडूच्या मुलांनीही काय केले. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने इथेच आपल्याला भगवद्गीतेचं फार मोठं एक ओपनिंग या इथे मिळतं की इथे एक इगोचं एक डेमॉन्स्ट्रेशन आहे. म्हणजे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला काय बघायचंय तर इगो, अहंकार.
धृतराष्ट्राच्या तोंडी जे वाक्य आहे त्याच्यामध्येच आपल्याला लक्षात येतं की धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने जमलेल्या माझ्या, म्हणजे जी काही कौरवांचा उल्लेख त्यांनी काय केला, माझ्या मुला आणि पांडूच्या मुलांनीही काय केले, म्हणजे ते वेगळे आणि मी वेगळे, हा जो अहंकार आहे याला सगळ्यात अगोदर प्रेझेंट होणं आवश्यक आहे. कारण इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, हा एक एक्सटेन्शन ऑफ अहंकार आहे. दुर्योधनाचं जर तुम्ही पाहाल तर दुर्योधन किंवा सगळे जे काही हे युद्धाच्या इथपर्यंत आलेलं जर पाहाल तर हा एक्सटेन्शन ऑफ अहंकार होता. धृतराष्ट्राच्या ज्या इच्छा आकांक्षा ज्या होत्या त्या सगळ्या एक्सटेंड झालेल्या आहेत दुर्योधनामध्ये, आणि त्या दुर्योधनाने कंप्लीट कराव्या, दुर्योधनाने ते सगळं पूर्ण करावं, याच्यातून धृतराष्ट्राला पूर्ण गोष्टीने वेढलेलं होतं. म्हणजे आपण पुढे बघणारच आहोत, आपले सुद्धा अहंकार असे एक्सटेंड होत असतात. म्हणजे आपला अहंकार हा इतक्या ठिकाणी एक्सटेंड झालेला असतो की माझ्या अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या पद्धतीने बोलत असतो, आणि आपला अहंकार त्या त्या वस्तूंमध्ये एक्सटेंड होत असतो, आपला अहंकार आपल्या बनवलेल्या गोष्टींमध्ये एक्सटेंड होत असतो. अगदी आपण ज्याला असं म्हणतो ना की आपण एखादी वस्तू विकत घेतो आणि त्याची तारीफ म्हणजे काही दिवसानंतर आपली तारीफ वाटायला लागते. इथे माझ्या मुलांनी हा जो उच्चारच जो आहे ना तो इतका अहंकाराने वेढलेला आहे, तर आपल्याला याला प्रेझेंट होणं आवश्यक आहे. जसं आपण एक फार साधं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर एखाद्याने एखादं घर बांधलं आणि ते घर ज्यावेळेस कोणीतरी त्याची तारीफ करत असतं त्यावेळेस त्याला असं वाटत असतं ही तारीफ माझी तारीफ आहे, कारण त्याचा अहंकार त्या घरामध्ये एक्सटेंड झालेला असतो. त्या घराची तारीफ म्हणजे माझी तारीफ, घराची जर कोणी निंदा केली तर त्याला स्वतःची निंदा वाटायला लागते. या लेवलला तो अहंकार ट्रान्सलेट झालेला असतो त्या वस्तूच्या स्वरूपात किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये. इव्हन अगदी मुलांच्या बाबतीत पण असं होतं की त्यांची कोणी तारीफ केली तर बऱ्याच जणांना आपली तारीफ वाटते, आणि त्यांच्याविषयी काढलेल्या चुका तर आपल्या चुका वाटतात, त्यामुळे बऱ्याचशा वेळा वाद पण होतात, तुम्ही पाहिलं असेल. तर याला आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण सुरुवातीच्याच याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट काय व्हायचंय की आपला अहंकार कुठे कुठे असा मध्ये येतो. आपण कुठे कुठे असे आपले अहंकार ट्रान्सलेट केलेले आहेत कित्येक गोष्टीमध्ये, की हे माझं, या माझ्या गोष्टीविषयी अहंकार तिथे ट्रान्सलेट झालेले आहेत माझ्या आणि पांडूच्या मुलांमध्ये. इथे तुम्हाला या पहिल्या अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचंय की अहंकारची टक्कर बघायची आपल्याला. एकीकडे दुर्योधनाचा पण अहंकार आहे, श्रीकृष्णाचा पण अहंकार आहे, सॉरी धृतराष्ट्राचा पण अहंकार आहे, आणि तिसरा अहंकार आहे अर्जुनाचा अहंकार. या तिन्ही अहंकारामध्ये काय काय त्यांच्या तोंडून बाहेर पडतंय हे आपल्याला बघायचं. या पूर्ण अध्यायामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की श्रीकृष्णाच्या तोंडी काही वाक्य नाहीये, कारण श्रीकृष्णाने पहिल्या अध्यायामध्ये जे काही काम केलंय ते कुठल्याही गुरुनी करायचं काम असतं, ते म्हणजे सिच्युएशन काय आहे, काय डीलिंग आहे ते फक्त ऐकणे, समजून घेणे, एकही शब्द न बोलता फक्त ऐकण्याचं काम केलेलं. आणि हे फार महत्वाचं काम असतं. एखादी ज्यावेळेस घटना घडत असते त्यावेळेस ती समजून घेणे, त्याच्यावर आपण भाष्य करण्या अगोदर ते समजून घेणं फार महत्वाचं असतं, त्याची असेसमेंट खूप महत्वाची असते. आपण दुसऱ्या श्लोकाकडे जाऊया, यातून असं बरंचसं काही उलगडत जाणार आहे आणि थोडस वेगळ्या स्वरूपात पण आपण बघणार आहोत. तर गीतेतला 8वा 9वा आणि 10वा जो श्लोक आहे, हा श्लोक जो आहे हा दुर्योधनाने सांगितलेलं आहे की आपण द्रोणाचार्य, भीष्म, युद्ध विजय होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्ताचा मुलगा भूरिश, इतरही माझ्या जीव उदार आहेत. ह्या वाक्याने तुम्हाला अहंकार लक्षात येईल दुर्योधनाचा, की हे सगळे जण माझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहेत, असे सगळे लोक इथे समोर आलेले आहेत, आणि ते सर्वजण शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंग आहेत. नेक्स्ट श्लोकामध्ये पण तुम्हाला गंमत लक्षात येईल की भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे, तर भीमानी रक्षण केलेले त्यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे. गंमत लक्षात येईल की आपला इथे सगळ्या सैन्याचं वर्णन केलेलं आहे दुर्योधनानी, पण दुर्योधनाने एका गोष्टीचं वर्णन नाही केलेलं, आणि जी सगळ्यात मोठी गोष्ट होती पांडवांच्या बाजूने, तो तिथे ब्लाइंड होता.
ती म्हणजे श्रीकृष्ण तिकडे त्या बाजूने आहेत हे त्याला दिसलंच नव्हतं. आणि तुम्ही जर बघाल तर सगळ्या युद्धावर जर जी प्रभाव जो आहे किंवा सगळ्या युद्धावरचा जो सगळ्यात मोठे निर्णय कोणाच्यामुळे घडले असतील तर ते श्रीकृष्णाच्या प्रभावाखाली घडलेले. पण दुर्योधन तिथे ब्लाइंड आहे. त्याला आपण सुद्धा सिच्युएशन ज्यावेळेस अनालाइज करत असतो त्यावेळेस आपल्याला हे बघायला हवं की खऱ्या अर्थाने आपण सगळ्या गोष्टीच खऱ्या आहेत. त्याला आपण खरंच म्हणजे इथे तो मानसिक अंधत्व आहे की खरंच आपल्याला लक्षात येत आहे का की सिच्युएशन काय आहे. दुर्योधनाचा इथे नेमका प्रॉब्लेम काय आपल्याला दिसतो की त्याला हे कळालंच नाहीये की यांची नेमकी स्ट्रेंथ काय आहे. पांडवांकडे असलेली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आहे इथे लक्षातच आलेली नाही. किंबहुना तो अगदी मागे सुद्धा सगळ्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा तो ब्लाइंड होता की यांच्याकडे ही जी मोठी स्ट्रेंथ आहे त्याला मी बघतोय की नाही बघत. मला तुमच्या सगळ्यांना हे इन्व्हिटेशन द्यायचं आहे की आपण जेव्हा जेव्हा एखाद्या सिच्युएशनला डील करत असतो त्यावेळेस खरंच आपण ज्या काही स्ट्रेंथ आणि वीकनेस आहेत त्या इतक्या डोळसपणे बघत असतो त्या खऱ्या अर्थाने आपल्याला समजत असतात का. कारण एक तर तिथे अज्ञान पण असू शकतं. म्हणजे एक इथे गंमत कशी माहिती का की श्रीकृष्णाचा प्रेझेन्स हा कौरवांसाठी होता पांडवांसाठी पण होता. पण एकानी श्रीकृष्णाला ऍक्सेप्ट केलेलं होतं वेगळ्या स्वरूपात आणि कौरवांनी ऍक्सेप्ट केलं होतं वेगळ्या स्वरूपात. त्यांनी काय फरक पडणार आहे आणि एकानी हेच तारणहार आहेत. म्हणजे एकाच गोष्टीकडे बघण्याचा दोन दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात. एकाने तुमचा उद्धार होऊ शकतो, एकाने नाश होऊ शकतो. हे नीट समजून घेणं आवश्यक आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला नीट हे बघायचं आहे की माणसाचा अज्ञान कसा घात करत असतो, अहंकार कसा घात करत असतो. कारण अज्ञानी माणसं जास्त अहंकारी असतात. अज्ञानाचंच रूपांतरण शेवटी अहंकारात. जिथे जिथे आपल्याला अज्ञान आहे तिथेच तर अहंकार आहे. नाहीतर ही युद्धापर्यंत परिस्थितीच कशाला आली असते. आणि हे सैन्य मला जिंकायला सोपं आहे ही कदाचित सेल्फ मोटिवेशन पण असू शकतं पण तो पण एक अहंकार आहे ना. तिथे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की आपण यातला तर सहजपणे विजयी होऊ शकतो. सागर पुढे जाऊया. महाराज ध्वजावर हनुमान असलेल्या पांडवाने युद्धाच्या तयारीत उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. नाव तुम्ही जर इथे पाहाल तर अर्जुन सुद्धा युद्धासाठी तयार आहे. अर्जुन पण इथे रेडी टू फाईट आहे. तिथे त्याचा अजून काही त्याचा विषाद सुरू झालेला नाहीये. या श्लोकाचं या अध्यायाचं नावच अर्जुन विषाद योग आहे. त्या विषादाविषयी पण आपण बोलणार आहोत. अर्जुन पण इथे उत्सुक आहे युद्धासाठी. इथे पण त्याला एक कॉन्फिडन्स आहे की आपण हे जिंकणार आहोत. त्यांनी श्रीकृष्णाला काय सांगितलेलं आहे की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. नाव इथे एक चांगली गोष्ट आहे ती आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखी आहे की सिच्युएशनचं अनालिसिस करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या सिच्युएशन मध्ये जाऊन अनालिसिस करावं लागेल. यू हॅव टू अनालाइज द सिच्युएशन फ्रॉम द बेस्ट ऑफ द बेस्ट पोझिशन. बरेच प्लॅनिंग जगभरातल्या लोकांचं यासाठी चुकतात की दे आर ॲट रॉंग प्लेस टू अनालाइज द सिच्युएशन. ते चुकीच्या ठिकाणी उभे असतात अनालिसिसच्या वेळेस. कारण कुठली गोष्टीचा अनालिसिस डिपेंड्स ऑन की तुम्ही त्याच्या अनालिसिस करण्याच्या कुठल्या पोझिशन मध्ये आहात, कुठल्या ठिकाणी राहून तुम्ही अनालाइज करत आहात.
म्हणून इथे हे सेंटेन्स जे आहे जर आपण नीट लक्षात घेतलं तर माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा, म्हणजे मला दोन्ही बाजू बघता येते. ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने सिच्युएशन अनालाइज करायचं असतं त्यांना दोन्ही बाजू बघता येतील अशा सिच्युएशन मध्ये स्वतःला आणावं लागतं. अँड आपल्याला हे लक्षात येईल की बऱ्याचशा आपल्या बायस्ड माइंडच्या परिस्थितीमध्ये आपण का असतो, कारण आपण त्या योग्य पोझिशन मध्येच नसतो अनालाइज करण्याची. कुठेतरी एका बाजूचा झुकाव जास्त असतो. दॅट इज द रिझन फॉर नॉट अनालायझिंग द सिच्युएशन. यामध्ये मी शिवाजी महाराजांचं उदाहरण देईल की शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग सगळ्यात बेस्ट असायचं, कारण त्यांचे इनपुट्स फार करेक्ट असायचे. इनपुट्स करेक्ट असायचे. इथे पण तुम्ही बघाल की इथे इनपुट बेस्ट ऑफ द बेस्ट पोझिशन मध्ये कसं घेता येईल या पोझिशन मध्ये स्वतःला आणण्यासाठी त्यांनी आवाहन केलेले. मग आपणच स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की आपण ज्यावेळेस एखादा इनपुट घ्यायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपण बेस्ट पोझिशन आणि बेस्ट इनपुट घ्यायचा प्रयत्न करतो का? कारण मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रू पक्षातील योद्ध्यांना जोवर नीट पाहून येईल की मला युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, मला हे अनालिसिस करू दे, मला हे सिच्युएशन नीट बघू दे. इथे माहित नसलेली काही गोष्ट नाहीये तरी पण मला आता इथे आल्यानंतर हे अनालाइज करायचं. मागच्या 18 वर्षामध्ये मी बरेचसे बिझनेस कोलॅप्स होताना पाहिलेले, कारण त्यांचे इनपुट चुकलेले असतात. फॅमिलीचे फायनान्स कोलॅप्स झालेले पाहिलेले, त्यांचे इनपुट चुकीचे असतात. रिलेशनशिप मधले बरेचसे प्रॉब्लेम्स लोकांना हँडल करता येत नाही कारण त्यांचे इनपुट चुकलेले असतात. इनपुट हे डायरेक्ट आउटपुटला इम्पॅक्ट करतं. डायरेक्ट त्याचा परिणाम हा ऍक्शनवर होतो आणि चुकीच्या ऍक्शन होतात. इनपुटच जर चुकीचं असेल, कारण काय की इनपुट डायरेक्टली तुम्हाला ऑकरन्स तुमचा जो आहे त्याला इम्पॅक्ट करत असते. राहू दे नंतर. एका ठिकाणी तुम्ही बघा की एका ठिकाणी अहंकार आहे, एका ठिकाणी मला हे सोपं जाणार आहे, मी तर हे लढेनच, मला ही सैन्य जिंकायला सोपं आहे, आणि तेच ते द्रोणाचार्यांना आणि यांना दिलं चाललेलं. आणि एकाकडे हे आहे की मला बघू दे काय. याच्यातून आपण जर आपल्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आता काही शिकायचं असेल तर माझ्या मते हेच आहे की आपल्याला प्रत्येक सिच्युएशन मध्ये स्वतःला या पोझिशनला आणावं लागेल की मी खरंच माझे इनपुट्स तपासून बघतोय का जे करेक्ट आहेत. मग लेट इट बी अ स्मॉल बेबनाव घरातला असेल किंवा ऑफिस मधला एखादा विसंवाद असेल किंवा एखाद्या कस्टमरशी पंगा असेल, मी त्या मध्यभागी आहे का, पोझिशन मध्ये आहे का टू अनालाइज एव्हरीथिंग न्यूट्रली, मग त्या पोझिशनला आणतोय का स्वतः. आणि भगवद्गीतेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. भगवद्गीतेचं एक वैशिष्ट्य काय, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक ते चौथ्या अध्यायातला 4था श्लोक इथपर्यंत 108 श्लोक आहे. तिथे श्रीकृष्णांनी पूर्ण गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं अनालिसिस आहे बाकीच सगळं. इनपुट सगळ्या श्लोकांचं आहे. इथे एक गुरु आहे, एकाचा गुरु आहे शकुनी. यांचं पण महत्व आपण पुढे जाऊन बघणार आहोत की तुम्ही कोणाकडे जाऊन तुमचे प्रॉब्लेम सांगता यावर तुमचा ऱ्हास होणार की उद्धार होणार हे पण ठरतं. तुम्ही तुमचे इनपुट्स घेऊन कोणाकडे जाता, कारण यामध्ये लक्षात घ्या एक गुरुचं महत्व काय आहे हे पण आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. सेम सिच्युएशन मध्ये सेम ज्ञानामध्ये काय करता येईल याचं मार्गदर्शन करणारा एक सक्षम मार्गदर्शक आपल्या आयुष्यात लागतो. ज्ञान कन्वर्ट करणं रिझल्ट्स मध्ये हे गुरु शिवाय शक्य नाही.
म्हणजे आपण जे काही ज्ञान मिळवलं आहे किंवा आपण जे काही आपल्याला समजलं आहे त्याला पण कन्वर्ट करणं रिझल्ट्स मध्ये, यासाठी एक गुरु लागतो. आणि तो गुरु हा मिळवणं हा आपलं तो योग्य व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू तेवढं आपलं रिझल्ट पॉवरफुल होणार आहेत, तेवढे आपल्या रिझल्ट्सला धार लागणार आहे. पुढची स्लाइड. त्यानंतर पार्थाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले. आता इथून खऱ्या अर्थाने गंमत सुरू झालेली आहे. म्हणजे इथून तुम्हाला एक लक्षात येईल की माणूस भ्रमित झाला की कसा वेगळ्या अँगलने बघायला लागतो हे लक्षात येईल. हे जे काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र आणि सासरे आणि हितचिंतक हे इथे येण्या अगोदर माहित नव्हते का, की इथे आल्यावर अचानक दिसलेले आहेत? पण आता अर्जुनाचा इथून विषाद सुरू होतोय. त्याला एक प्रकारचं एक फिअर सुद्धा निर्माण होणं सुरू होतंय. आणि त्याला कोण दिसतंय इथे की अरे इथे तर हे माझे सगळे नातेवाईक आहेत, आणि त्याला आता कन्फ्युजन सुरू होणार आहे, बुद्धी भ्रमित व्हायला सुरुवात होणार आहे. गीतेचा खरा उपदेश त्याच्यावरच सुरू झालेला आहे. तिथूनच खऱ्या अर्थाने हे झालं की आपण ज्यावेळेस एखाद्या सिच्युएशनला डील करायला लागतो त्यावेळेस ती सिच्युएशन डील करत असताना बऱ्याच वेळा आपण अशा प्रकारे बघायला लागतो त्याकडे की इतके दिवस मी पाहिलंच नव्हतं. आणि इनफॅक्ट तुम्हाला असं लक्षात येईल की दुसऱ्या अध्यायापासून श्रीकृष्णांनी अर्जुनाला पहिला विचारलेला प्रश्न हाच आहे की तुला हे आत्ता का सुचलं. तर आता त्याला जे दिसायला लागलंय त्याचं पण आपण थोडंसं अनालिसिस करायला हवं, त्याच्याकडे पण बघायला हवं की कोणाकोणाला त्यांनी बघायला सुरुवात केलंय. काका, मामे, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगा, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक. म्हणजे अगदी श्रीकृष्णांनी काही काही वेळा स्ट्रेट प्रश्न विचारलेले आहेत की हे तुला आत्ता का पडलेले प्रश्न, इथे का पडतायत हे प्रश्न. तुम्ही पण बघा, बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येईल की आपण सिच्युएशन ज्यावेळेस रियालिटी मध्ये फेस करायला जातो त्यावेळेस काहीतरी वेगळं दिसायला लागतं. तिथे काहीतरी आपण वेगळ्या नजरेने बघायला लागतो त्याच्या. हे पूर्वी माहित नव्हतं असं काहीच नाहीये. आता थोडासा इथे ऍक्च्युअल सिच्युएशन मध्ये आल्यानंतरचा जो फिअर फॅक्टर आहे तो पुढे येतोय. पुढे जाऊया सगळं. मला जे डिटेल एक्सप्लेन करायचं ते पुढे, म्हणून मी थोडस या श्लोकांमध्ये न अडकता आता इथे तुम्हाला लक्षात येईल की अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहे, तोंडाला कोरड पडले आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत. माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे, तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, मी उभा देखील राहू शकत नाही. माणूस ज्यावेळेस भ्रमित होतो, माणूस ज्यावेळेस चक्रावून जातो, माणूस ज्यावेळेस त्याच्या परफॉर्मन्सला विसरतो, एबिलिटीला विसरतो, क्षमता विसरतो, त्यावेळेस ही परिस्थिती होते. मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, अंगाचा दाह होत आहे, हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. नाव गांडीव धनुष्य हे श्री अर्जुनाचं शस्त्र होतं. तुमचं आमचं जे बेस्ट ऑफ द बेस्ट शस्त्र आहे ना, समजा एखादा गायक असेल तर त्याचा आवाज हे त्याचं शस्त्र आहे, एखादी गृहिणी असेल तर तिचं कदाचित छानसा स्वयंपाक हे तिचं शस्त्र असेल, एखादा जर मॅनेजर असेल तर मॅनेजमेंट हे त्याचं शस्त्र असेल. तो ज्यावेळेस भ्रमित होतो ना त्याचे हे शस्त्र गळून पडतात. तो भ्रमित झाल्यासारखे निर्णय घ्यायला लागतो, स्वयंपाक बिघडून जातो कारण त्याचं शस्त्र गळून पडलेलं असतं, मॅनेजमेंट विसरून जातो. आपलं आपलं शस्त्र आपण भ्रमित झालो की विसरायला लागतो. तुम्ही पण बघा, बऱ्याच वेळा ज्या वेळेस तुम्हाला ही सिच्युएशन झाली आहे असेल की अवयव गळून जात आहे, तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे,
धनुष्य गळून पडत आहे, म्हणजे मी बेस्ट ऑफ द बेस्ट एबिलिटी विसरून जात आहे. त्याची मी प्रॅक्टिस आयुष्यभरामध्ये केलेली आहे. म्हणजे विद्यार्थी एखादा परीक्षेला गेला आणि त्याला जर समजा ही भ्रमित अवस्था झाली, तर त्याला अचानक विसरायला होतं. अभ्यास लक्षात राहत नाही. तो भ्रमित अवस्थेत हुशार विद्यार्थी ज्याची मेमरी हे शस्त्र आहे, तोच तिथे विसरून जातो आणि स्वतःवरच डाऊट घ्यायला लागतो. तो संशयामध्ये जायला लागतो, की अरे, मग त्याची पण सिच्युएशन अशी होते, की माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे, माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आणि मी उभा पण राहू शकत नाही. इथे एक लक्षात घ्या, ज्यावेळेस बुद्धीचा हे होतो, ऱ्हास व्हायला लागतो, ज्या वेळेस माणूस स्वतःचं कर्तव्य विसरायला लागतो, त्या वेळेस त्याचं मन भ्रमित होऊन जातं आणि तो त्याची एबिलिटी विसरून जातो. एबिलिटी विसरले की परफॉर्मन्स आपोआप संपतो. परफॉर्मन्स आपोआप संपून जातो. तुम्ही पण बघा, तुमच्या ज्या वेळेस तुमचा सेल्फ डाऊट सुरू झाला असेल, भ्रम निर्माण झाला असेल, त्यावेळेस तुमच्या एबिलिटीज तुम्ही सॅक्रिफाईस केल्या असतील आणि त्याचा परिणाम सगळ्यात जास्त परफॉर्मन्सवर झाला असेल. आपण आपलं पोटेन्शियल विसरून जातो, एबिलिटी विसरून जातो, ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने तपश्चर्या केलेली. अगदी अर्जुनाने शस्त्र मिळावे म्हणून तपश्चर्या पण केलेली आहे. द्रोणाचार्यांसारख्या गुरूंकडून एवढं मोठं सगळं शस्त्रांचं ज्ञान पण घेतलेलं आहे, पण आता झालंय काय, की ते सगळं बाजूला पडलेलं आहे, कारण बुद्धी भ्रमित झालेली आहे. ज्या वेळेस ही संभ्रमावस्था आपल्याला पण निर्माण होते, ज्या वेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीचं हे संपलेलं असतं, कंट्रोल संपलेला असतो, त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही तुमच्या एबिलिटीज विसरलेला असाल, तुमच्या परफॉर्मन्सवर परिणाम झालेला असेल. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपला जो परफॉर्मन्स आपल्याला करायचा होता किंवा तो पर्पजच विसरून गेलेला असतो. मग अशा वेळी पण काय होतं की बुद्धी ज्यावेळेस भ्रमित होते ना, त्यावेळेस माणूस अतिशय ज्ञानी असल्यासारख्या हे द्यायला लागतो, कारण द्यायला लागतो. तुम्ही बघा, भ्रमित बुद्धी झाली ना, ते माणूस उलटा अधिक ज्ञानी असल्यासारखे कारण द्यायला लागतो. म्हणजे इथून पुढचा जो हे जे आहे पार्ट जो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. अर्जुनाने कन्व्हिन्सिंग सुरू केलेलं आहे. म्हणजे माणसाचा हा बुद्धिभ्रमित झाल्यानंतर तो ज्ञानासारखा वागायला लागतो. ह्याची उदाहरणं भरपूर आहेत. म्हणजे परफॉर्मन्स नाही झाला की आपण असे मुलं सुद्धा येऊन घरी उदाहरणं देतात ना, की मला ना काय झालं होतं, माझा आता अभ्यास करायचा होता, पण मला त्या टीचरनी मला कमी मार्क दिले. असं काही वास्तविक झालेलं नसतं. ते उदाहरणार्थ हे झालं, बुद्धिभ्रमित झाल्यासारखे आपण कारण देत असतो. म्हणजे माझा बॉस हा फक्त मागे लागलेला आहे, बाकी सगळ्यांना फेवर करतो. असे काहीतरी वेगवेगळे उदाहरणं आपण द्यायला लागतो, कारण त्यावेळेस खऱ्या अर्थाने सारासार विवेक करण्याची विचारशक्ती गमावलेली असते. आणि अशी भ्रमित बुद्धी झाली की मग हे अंगाचा दाह होणे, मन भ्रमिष्ठासारखे होणे, हे सगळे प्रकार सुरू होतात. आता अर्जुनाचं इथे खऱ्या अर्थाने विड्रॉल सुरू झालेलं आहे. अर्जुनाला इथे काय हवंय की इथून काही कर, पण मला बाहेर काढा. इथून मला आता बाहेर काढण्याची गरज आहे. आणि खरी गंमत आहे याच्यातली, ही खरी गंमत आहे. आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की गुरुचं महत्व काय. गुरुचं महत्व काय, विचार करा ना, की आपल्यापैकी कित्येक जण असं कोणी आपल्याकडे आलं की अरे माझ्या अंगाचा दाह होत आहे, मन भ्रमिष्ठ झाले आहे, माझी आता काही म्हणजे इच्छा नाहीये, शरीराला कंप सुटला आहे, माझं बेस्ट ऑफ द बेस्ट शस्त्र सुद्धा मला वापरता येत नाही. अशा वेळी आपण काय कोच करू किंवा काय सांगू एखाद्याला?
श्रीकृष्णाने एक शब्दही उच्चारलेला नाहीये. म्हणून मी याच्या शेवटी जे सांगेल ना, विषाद व्यक्त करायला योग्य गुरु असणं हे भाग्य असतं. म्हणजे इथे सगळ्यात मोठा फॅक्टर सगळ्यांना आपल्याला लक्षात घ्यायचा हा आहे की अर्जुनाचं भाग्य हे आहे की अर्जुनाला विषाद व्यक्त करायला श्रीकृष्णासारखा गुरु आहे. हे वाक्य ऐकून घेणारा व्यक्ती श्रीकृष्ण आहे हे फार मोठा फॅक्टर आहे. की माझे अवयव गळून जात आहेत, शरीराला कंप सुटले आहे, अंगावर रोमांच उभे राहत आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, हे ऐकणारा व्यक्ती श्रीकृष्णासारखा एबल आहे, ही फार मोठी बाजू आहे हे लक्षात घ्या. इमॅजिन करा ना की इथेच दुसरा कोणी कुठल्याही व्यक्तीकडे हा विषाद व्यक्त झाला असता तर काय झालं असतं, तर याची नाहीच आहे. श्रीकृष्णाचं महत्व इथून पुढे कळतं की श्रीकृष्णाने अर्जुनाला या सिच्युएशन मधून कुठे नेलेलं आणि तोच खऱ्या अर्थाने आपल्याला लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करण्यासारख्याचा पार्ट आहे. पुढे जाऊया आपण. मग आता इथे तुम्ही बघा, बौद्धिक हे चालू झालेलं. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाची नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे, अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे. इथे आता ज्याला असं म्हणतो की ज्यावेळेस नको तो इंटेलिजन्स माणसाचा बाहेर येतो, ज्यावेळेस माणूस परफॉर्मन्सचा प्रॉब्लेम येतो, त्यावेळेस नको त्यावेळी नको त्या गोष्टी करण्याची आपल्याला सवय झालेली असते आणि आपण खूप ज्ञानी असल्यासारखं वागतो. यातली कुठली गोष्ट अर्जुनाला पहिल्यांदा कळालेली नाही. म्हणजे गेले कित्येक वर्ष जी मेहनत घेतलेली आहे ते युद्ध करण्यासाठीच घेतलेली आहे आणि युद्धाची सुरुवात पण कुठून केलेली आहे की मला मध्यभागी नेऊन उभा कर, मला सिच्युएशन बघू दे, मला कोण लढणार आहे ते बघू दे. इनफॅक्ट त्यांनी दुर्योधनाला मूढ पण म्हणलेलं आहे की त्याला मला बघायचं आहे. पण आता काय झालंय, तो कॉन्फिडन्स डळमळीत झालेला आहे, ती सिच्युएशन जी आहे ती अंगावर आलेली आहे, म्हणून हा सगळा इंटेलिजन्स बाहेर आलेला आहे, जे की आपल्या पण लाईफ मध्ये होत. ज्यावेळेस परफॉर्मन्स चॅलेंज होतो, ज्यावेळेस एबिलिटी विसरून जाते, त्यावेळेस माणसाला असे सगळे इंटेलेक्च्युअल थॉट्स बाहेर येतात आणि आपल्याला असं वाटतं की एवढं जर मला या सिच्युएशननी शिकवलं आहे तर ते बरोबर आहे आणि आपण परफॉर्मन्स सॅक्रिफाईस करतो. ते काम करण्याचं जे ज्याच्यासाठी आलो आहोत ते विसरून जातो. म्हणजे अगदी हे तुम्ही जर पुढच्या श्लोकामध्ये वाचाल की आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहे तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे टाकले आहेत. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेवणे, त्याप्रमाणे इतरही आप्त आहेत. हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले आहे तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी या सर्वांना मारू शकत नाही, मग पृथ्वीची काय कथा. इथे अर्जुनाला परफॉर्मन्स फिअर आहे, जो की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असतो, की यांना मी मारून हे मरण्यासाठी तयार झालेले आहेत आणि इथे अहंकार पण दिसेल की हे मी जिंकणारच आहे किंवा मी यांना मारेनच. इनफॅक्ट इंटरनल फिअर पण आहे. त्रैलोक्याचं राज्य वगैरे म्हणजे दिस इज, याला असं म्हणलं जातं की कित्येक शास्त्रकारांनी याला वर्णन असं केलेलं आहे की ही सगळ्यात मोठी भ्रमितावस्था आहे. लढाई कशासाठी चाललेली आहे? लढाई चाललेली त्या हस्तिनापूर वगैरे या सगळ्या याच्यासाठी. गप्पा कशाच्या चाललेल्या आहेत? त्रैलोक्याचं राज्य वगैरे वगैरे याच्या. इथे कन्व्हिन्सिंग आहे की मला काहीही कर पण इथून घेऊन चल, मला या सिच्युएशन मधून बाहेर काढ, मला इथे युद्ध नाही करायचं आणि माझ्या त्यासाठी ह्या वेगवेगळ्या त्याच्यासाठी असलेले कारण ऐकून घे.
हे मला मारण्यासाठी तयार झाले किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी सर्वांना मारू शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? खऱ्या अर्थाने तुम्हाला लक्षात येईल की इंटेलिजन्स ज्यावेळेस माणसाचं बुद्धी ज्यावेळेस चॅलेंज होते त्यावेळेस त्याचा सुडो इंटेलिजन्स बाहेर येतो असं म्हणतात. ती सिच्युएशन आपल्याला इथे कळायला हवी. म्हणजे तुम्ही बघा, एखाद्याचा मृत्यू झाला, त्याच्या अंत्ययात्रेत जातो आणि तिथे हेल्थच्या गप्पा मारतो. फेल्युअर आलेलं असतं एखाद्याचं, तिथे आपण सक्सेसच्या गप्पा मारतो. त्या वेळेस आपला तो इंटेलिजन्स बाहेर येतो आणि आपण त्या गोष्टीविषयी बोलायला लागतो ज्या इमॅजिनरी आहेत टोटल. श्रीकृष्णाने इथे जी गोष्ट केली ती आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे. ती म्हणजे ही की इथे कुठेही इंटरफिअर केलेलं नाहीये अर्जुनाने, कुठेच इंटरफिअर केलेलं, त्याला कुठेच इंटरफिअर केलेलं नाही. जे काही त्याच्या भावना आहेत अर्जुनाच्या त्या पूर्ण समजावून घेतलेल्या आहेत. आज जगभरामध्ये श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्व अगदी मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या हायर लेवलला का अभ्यासलं जातं ते यासाठी की होतं कसं, आपण बऱ्याचशा सिच्युएशन समजून घ्यायच्या आत त्यावर सोल्युशन द्यायच्या मागे लागतो. इथे कुठेही असं झालेलं नाही. इथे पूर्ण समोरच्याचं भावना आणि व्यक्तिमत्व पूर्ण समजून घेतलेलं आहे विदाउट अटरिंग अ सिंगल वर्ड. म्हणजे श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्व सगळ्यात जास्त अभ्यासलं का जातं यासाठी की खऱ्या अर्थाने एक एबिलिटी आणि परफॉर्मन्स विसरलेले अर्जुनाला परफॉर्मन्स मध्ये आणण्याच्या मध्ये जे कॉन्व्हर्सेशन झालेले ते या 700 ओळ आहेत, ते या 700 हे लिहिलेले आहे, काव्य आहे. याला आपल्या आजच्या भाषेत नीट समजून घेणं म्हणजे पहिली गोष्ट हे समजून घेणं की समोरच्याच्या भावना नीट समजून घेणं, तो काय डील करतोय हे व्यवस्थित समजून घेणं. आणि इथे कुठेही थांबवता आलं असतं. हे लॉजिक्स जे आहेत ते चुकीचे आहेत वगैरे हे इथे कुठेही सांगितलेलं नाहीये. ते पुढे विस्तृत याच्यामध्ये सांगितलेलं आहे, पण ते पहिले पूर्ण ऐकून घेतलेलं आहे. पुढे चल सांग. हे जनार्दना, ज्याचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत. नाव इथे सुद्धा थोडस कन्व्हिन्सिंग चालू आहे. अरे रे, ही किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख याच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो. हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालं बरे. नाव इथे ऍक्च्युली फिअर काय, परफॉर्मन्स आहे. पण आता काय दिले जातं हे जस्टिफिकेशन आहे की मला या सिच्युएशन मधून बाहेर पडणं मी माझ्यासाठी नाही करत आहे. मला कशासाठी बाहेर पडायचंय की आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांनाच ठार मारायला निघालो आहोत. हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो आहोत. आता जस्टिफिकेशन सुरू झालेलं आहे की मला हे युद्ध का नाही करायचं. गंमत ही आहे की या सगळ्या सिच्युएशन पर्यंत येईपर्यंत हा विचार करायची वेळ पूर्वी होती, पण तेव्हा हा विचार का नव्हता आला, कारण त्यावेळेस फिअर नव्हता परफॉर्मन्सचा. त्यावेळेस सिच्युएशनला ऍक्च्युली फेस करण्यासाठी जे काय करावं लागेल तो विचारच केलेला नव्हता. तो इथे आल्यावर डेव्हलप झालेला. म्हणून हे सगळं बौद्धिक, हे सगळं कन्व्हिन्सिंग, हे सगळं त्यासाठीचं जस्टिफिकेशन सुरू आहे. लॉजिक्स पण दिले जात आहेत चुकीचे. माणूस चुकीच्या वेळी चुकीचे लॉजिक्स पण प्रोव्हाइड करत असतो.
म्हणजे या अगदी यासारखं की हे जनार्दना ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत. बा हे तरी कारण माझं ऐकून घे आणि या सिच्युएशन मधून मला घेऊन चल बाहेर. ही किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख याच्या लोभाने म्हणजे मी किती चांगला विचार करतोय, आता तर विचार कर बाहेर घेऊन जाण्याचा. पण इथे श्रीकृष्णाची चेतना ही फार महत्वाची आहे. चेतना म्हणजे काय? श्रीकृष्ण हे उदाहरणच आहे चेतनेचं. चेतना इज लिव्हिंग इन द प्रेझेन्स, आत्ताच्या प्रेझेन्स मध्ये जाणं. आता जे काय आवश्यक आहे हे कुठल्याही गोष्टीच्या इम्पॅक्ट मधून इम्पॅक्ट न होऊ देता ऐकत राहणं. आणि ही खऱ्या अर्थाने याच्यातली एक फार मोठी शिकवण आहे की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या सिच्युएशनला ऐकत असता, तुम्ही एखाद्याचा ज्यावेळेस विषाद ऐकत असता, तुम्ही ज्यावेळेस एखाद्याचा त्रागा ऐकत असता, कन्व्हिन्सिंग ऐकत असता, त्यावेळेस तुमची चेतना किती जागृत असते. जे श्रीकृष्णाला इंटरनली कुठेही या गोष्टींनी इम्पॅक्ट झालेला नाहीये. याला जर आपण आपल्या थोडस प्रॅक्टिकल लाईफला पाहिलं ना, तर एखादा एम्प्लॉई आपल्याला दुसऱ्या एम्प्लॉई विषयी काही सांगत असेल ना, तर आपण त्याच्यामध्ये इंटरनली इन्व्हॉल्व होतो आणि त्या दोघांमध्ये प्रॉब्लेम करून मार्केट विषयी, सिच्युएशन विषयी एखाद्याला जर कोणी येऊन काही फीडबॅक दिला तर त्याच्याविषयी आपण इंटरनली जे आपण डील करत असतो ते इम्पॅक्ट होतो आणि ते सिच्युएशन खराब करत असतो. तर आपल्याला या दोन्ही व्यक्तिमत्वातून मला तुमच्या सगळ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही इथे दोन्ही व्यक्तिमत्वाला स्वतःशी जोडून बघा. तुमच्यातला अर्जुन कुठे कुठे तुम्ही डील करताय, कुठे कुठे या प्रकारचा परफॉर्मन्स चॅलेंज झालं की या प्रकारचे जस्टिफिकेशन्स, या प्रकारचे भ्रमित हे सगळे लॉजिक्स वगैरे बाहेर येतात. आणि दुसऱ्या बाजूला कुठे कुठे तुम्ही असे लॉजिक्स तुमच्याकडे प्रेझेंट केले जातात, त्यावेळेस तुम्ही स्वतःच इम्पॅक्ट होता त्याच्यामुळे. श्रीकृष्णाचं असामान्य व्यक्तिमत्व किंवा देवत्व इथे आहे की त्यांच्यावर या गोष्टीचा परिणामच झालेला नाहीये. परिणामच झालेला नाहीये. तुमच्याकडे ज्यावेळेस कोणी विषाद व्यक्त करतं, तुमच्याकडे ज्यावेळेस कोणी येऊन जर सिच्युएशन एखादी एक्सप्लेन करत असेल, तुम्ही जर इंटरनली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि इम्पॅक्ट झाले, तर तुम्ही समोरच्याला तिथे घेऊन जाता जिथे तुमची इंटरनल स्टेट आहे. म्हणजे अगदी कॉमन एक्झाम्पल देतो. घरामधल्या दोन व्यक्तीचं भांडण झालेलं आहे आणि त्या दोघांपैकी तुमच्याकडे कोणीतरी येऊन जर कंप्लेंट करत असेल की ती तिसरी व्यक्ती कशी खराब आहे, जर तुमची त्या तिसऱ्या व्यक्तीविषयी जर इंटरनल स्टेट असेल काहीतरी खराब आहे, तर तुम्ही त्याला तेच सांगाल की ती कशी खराब आहे. तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हाल. तुम्ही पण तेच विचार करायला लागाल जे तुम्हाला बाह्य स्वरूपामधून इम्पॅक्ट झालेला आहे. आणि इथे हे आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक. आज सुद्धा या कोरोना काळामध्ये बरेचसे बाहेरची मंडळी येऊन सांगतात सिच्युएशन इज हॉरिबल, टेरिबल, खराब झालेली आहे. ज्यांची इंटरनल स्टेज तशी आहे की खराब आहे, हॉरिबल आहे, ते पण त्याच्यासोबत चर्चेत भाग घेतात की खरंच कसं हॉरिबल, टेरिबल आहे. आणि ज्यांची इंटरनल स्टेट स्टेबल आहे, यात पण काही मार्ग काढता येईल, तर ते त्याला उलट मार्गदर्शन करतात कसं काय आपण या सिच्युएशनला ओव्हरकम करता येईल. तर आपल्याला इथे श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला हे शिकायचं आहे की आपल्या इंटरनल स्टेट किती महत्वाचे आहेत. आपण इंटरनली ती सिच्युएशन कडे ऐकत असताना काय काय ऐकत आहोत हे खूप महत्वाचं. जर आपली इंटरनल स्टेट इम्पॅक्ट होऊ दिली आपण, जर कोणी असा विषाद व्यक्त करत असताना, तर आपण त्याला अजून आहे तिथून वाईट परिस्थितीत घेऊन जाऊ. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला प्रत्येक ठिकाणी ही चेतना जागृत ठेवणं हे शिकणं आवश्यक आहे. आपण आपल्याला प्रेझेन्स मध्ये सतत ठेवणं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला अर्जुनासारखा ज्यावेळेस
विषाद व्यक्त होत असतो त्यावेळेस किती आपला बौद्धिक हे ऱ्हास होतो हे पण समजून घेणं आवश्यक आहे. स्वतःच त्यांनी सांगितलं की मी भ्रमित झालो आहे, विभ्रम निर्माण झालेला आहे. पुढे घे साहेब. जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. नाव इथे विक्टिम कार्ड आहे की बघ मी तर इथपर्यंत पण तयार आहे की मला हे काहीच नकोय. शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक आहे. मग इतक्या मागचे सगळे जे युद्ध वगैरे जे झाले त्यावेळेस सगळ्या ज्या घोषणा केल्या त्या कशासाठी होत्या? हे सगळं बुद्धीचा भ्रम झाल्यानंतरचं वाक्य आहे. परफॉर्मन्स विसरलेल्याचे वाक्य आहे. लॉजिक यासाठी दिले गेलेले आहेत की इथून पळून जायचंय, इथून या सिच्युएशन पासून मला बाहेर काढायचं. आपण सुद्धा असे विक्टिम कार्ड्स प्ले करत असतो. ज्या वेळेस आपल्याला आपला परफॉर्मन्स विषयी साशंकता येते त्यावेळेस आपण हे विक्टिम कार्ड्स पण प्ले करत असतो. आणि अगदी त्यामध्ये सॅक्रिफायसेस वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो. म्हणजे अगदी हे मला ठार मारलं वगैरे वगैरे हे सगळे सॅक्रिफायसेस सुद्धा एक्सप्लेन केले जात आहेत. ते माझं कल्याणकारक आहे पण मला हे युद्धामध्ये मला यांना त्यांना प्रतिकार करायचा नाहीये, त्यांचा मला ऱ्हास नाही करायचा, मी तर खूप चांगला व्यक्ती आहे. हे सगळे इंटरनली भावना व्यक्त होत आहेत इथे. तरी पण लक्षात घ्या इथे पण श्रीकृष्णांनी कुठेही याच्यावर भाष्य केलेलं नाहीये. पुढे घे. आता हे तुम्हाला थोडस मला एक्सप्लेन करायचं आहे. याला मी थोडस आम्ही सगळ्यांनी मिळून थोडासा काम केलेलं आहे की 4 सिच्युएशन इथे आपल्याला बघायच्या आहेत. एका ठिकाणी एक अज्ञान आहे आणि गुरुतत्वाचा अभाव आहे. म्हणजे आपल्याला बघायचंय काय माहिती का खऱ्या अर्थाने की गुरुचं महत्व काय, नेमकं गुरुतत्व आपल्या लाईफ मधला कुठला रोल प्ले करतं. तुम्ही बघाल इथली सिच्युएशन काय आहे किंवा या सगळ्या याच्यामध्ये बॅकग्राऊंड मध्ये काय प्ले होतंय की अज्ञान, गुरुतत्वाचा अभाव एका एका याच्यामध्ये आहे. तो वेगवेगळे सेट्स मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही स्वतःला तिथे रिलेट करा तुम्ही कुठल्या याच्यामध्ये आहात आणि तुम्हाला त्यातून कसं बाहेर पडता येईल. दुसरा सेट काय असू शकतो, ज्ञान आहे पण गुरुतत्वाचा अभाव. तिसरा आहे की अज्ञान आहे पण गुरुतत्व मिळालेलं आहे, गुरु मिळालेला आहे. आणि चौथं सिच्युएशन आहे ज्ञान आहे आणि गुरुतत्व पण बरोबर आहे. तर याची मी उदाहरणं तुम्हाला याच सिच्युएशन मधून देतो. तुम्हाला लक्षात येईल की आपला लाईफ मधला नेमका स्ट्रगल कुठे आहे. अज्ञान आणि गुरुतत्व अभाव याचं उदाहरण बेस्ट एक्झाम्पल म्हणजे महाभारतातलं कुठलंय या सिच्युएशन मधलं धृतराष्ट्राचं. की एकतर या सगळ्या गोष्टीविषयी अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान यासाठी म्हणेल की नेमका काय करायचं याविषयी हे नाहीये, संभ्रम आहे आणि कुठल्याही गुरुला ऍक्सेप्ट करण्याची वृत्ती नाहीये. त्याच्यासाठी जस्टिफिकेशन्स आहेत. आपण जिथे जिथे ज्ञान नाहीये आणि कोणाचंच कोचिंग किंवा कोणाचा गुरु म्हणून मान्य करत नसू तर आपल्यातला तिथे धृतराष्ट्र बाहेर आलेला असतो. आपण तिथे आपल्याला अधिकाधिक ऱ्हासाकडे नेत असतो. धृतराष्ट्र हे एक्झाम्पल काय आहे तर ज्या व्यक्तीने कुठल्याच गोष्टीकडे पाहिलं नाही, फक्त ऐकण्यावरून गोष्टी डिफाईन केल्या आणि कोणाचंच गुरुतत्व मान्य नाही केलं. मला तुम्हा सगळ्यांना या पहिल्या अध्यायाच्या याच्यातून एक गोष्ट तुमच्या समोर मांडायची, ती अशी की जिथे जिथे आपल्याला रिझल्ट मिळत नाहीये आणि जिथे जिथे मार्गदर्शन नाहीये तिथे आपण आपला आहे त्या सगळ्या गोष्टीचा ऱ्हास करून घेऊ शकतो. जसं धृतराष्ट्राचं झालं. 100 असामान्य पुत्र एवढे सगळे म्हणजे पितामह भीष्म यांच्यासारखी योद्धे, कर्णासारखा योद्धा एवढे सगळे बाजूला असताना पण सगळं लयाला गेलं.
कारण काय? तर अज्ञान आणि गुरुतत्वाचा अभाव. मीच माझा गुरु या वृत्तीमध्ये आपल्यापैकी बरेचसे जण लाईफ काढत असतात. तर तुम्ही तुमच्या इंटरनल स्टेट प्रमाणेच काम करत राहाल तसं जर असेल. गुरुतत्वाचं आपल्या लाईफचं महत्व काय आहे? तर तुमच्या ज्ञानाला प्रॅक्टिकल कन्व्हर्जन कसं करता येईल याचं मार्गदर्शन करणे. कारण दुसरं जे एक्झाम्पल आहे, ज्ञान आहे पण गुरुतत्वाचा अभाव, याचे बेस्ट एक्झाम्पल आहेत याच याच्यामधले कर्ण आणि दुर्योधन. या दोघांकडे ज्ञान नव्हतं असं नव्हतं. दुर्योधन सुद्धा हा एक असामान्य योद्धा होता. त्याच्याकडे कुठेच शस्त्र आणि त्याच्याकडे कुठेच विचारांचा पण कमी नव्हता. पण गुरुतत्वाचा अभाव होता. किंवा गुरु म्हणून कोणाला स्वीकारलं होतं तिथे? मामाला. त्याच्याविषयी पण आपण पुढे बोलूया की त्यांनी काय त्रास झाला. कर्णाकडे असामान्य एबिलिटी, असामान्य शस्त्र, असामान्य परफॉर्मन्स, सगळ्या गोष्टींनी पारंगत असलेली हे, फक्त योग्य मार्गदर्शनाच्या प्रभावाखाली न जाण्याच्या कमिटमेंट्समुळे. मग आपल्या पण आयुष्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण कर्ण आणि दुर्योधनासारखे असतो की आपल्याला एबिलिटीज आहेत. तुमच्यापैकी काही जणांविषयी जर असं म्हणलं जात असेल की अरे याच्यामध्ये खरं म्हणजे क्षमता खूप आहे, पण तरी सुद्धा त्या लेवलला नाही पोहोचला ज्या लेवलला जायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी मंडळी असतात किंवा आपण सुद्धा बऱ्याच वेळा असं म्हणत असतो की अरे मला सगळं हे माहिती आहे. तर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की तुम्ही खऱ्या अर्थाने त्या तत्वामध्ये स्वतःला सबमिट झालेला आहात का? की फक्त ज्ञान आहे म्हणून मी रिझल्ट प्रोड्यूस करेल या विभ्रमात आहात. कारण जर पाहाल तर अज्ञान असताना पण गुरुतत्व प्रेझेंट असल्यामुळे, सोबत असल्यामुळे पांडवांनी रिझल्ट प्रोड्यूस केले. नेक्स्ट हे जर बघाल तुम्ही तर अज्ञान आहे बऱ्याच ठिकाणी, पण तरी सुद्धा गुरुतत्व असल्यामुळे आणि पूर्ण शरण असल्यामुळे तिथे रिझल्ट प्रोड्यूस झालेले. म्हणजे न मन करणे हा शब्दच त्यातून आलेला आहे. न मन ठेवणे, स्वतःच मन न ठेवता एखाद्याला सरेंडर होणे. अज्ञान असणं वाईट नाहीये, पण अशा वेळी कमीत कमी एवढं तरी केलं पाहिजे की आपण सरेंडर झालं पाहिजे अशा गुरुतत्वाला की ज्यामधून आपला उद्धार होईल, परफॉर्मन्स येईल. अन्यथा जे आपण आपल्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला बघतोय तिथे आपण जाऊन पडतो. आणि ज्ञान आणि गुरुतत्व ह्या दोन्ही गोष्टी असेल तर उद्धार होतो, परफॉर्मन्स होतो, पुरुषार्थ येतो. आता इथे एक महत्वाचा प्रश्न आपल्याला, महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला की असं का झालं की अर्जुनालाच हे भगवद्गीतेमधले सगळे श्लोक सांगितले गेले किंवा तो सगळा मार्गदर्शन अर्जुनालाच केलं गेलं. कारण तिथे तर बाकी सगळे पण होते, हे ज्ञान प्रत्येकाला देता आलं असतं. तर हे बघायला हवं की अर्जुनांच्याकडे एबिलिटी काय होती. अर्जुन जरी त्या काळात त्या पर्टिक्युलर प्रसंगामध्ये संभ्रमात असला, विभ्रमात असला, विमूढ झालेला असला, तरी त्याच्या एबिलिटी काय होते. अर्जुन हा प्रत्येक लाईफच्या फेज मधून गेलेला आहे. म्हणजे अर्जुन हा तृतीय पंथाचं पण आयुष्य जगलेला आहे. त्याच्या अगोदर तपश्चर्या पण केलेली आहे. दिव्यास्त्र मिळवून ती शमी आपट्याच्या झाडावर ठेवून द्यावी लागलेली आहे. म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्ट शस्त्र असून सुद्धा त्याचा वापर करणार नाही असं प्रॉमिस द्यावं लागलेलं आहे. जी गोष्ट स्वतःची कधीही कोणाला दिली जात नाही अशी स्वतःची पत्नी जिंकून आणलेली, आईच्या आज्ञेमुळे त्याला भावांमध्ये त्याच्या हे करायचं, मान्य करावं लागलेलं होतं की सगळ्यांची भारी असेल. मनाला प्रचंड आवर घालायची त्याला वेळ आलेली. त्या द्यूत प्रसंगीमध्ये
एबिलिटी असून सुद्धा मोठ्या भावाच्या आज्ञामुळे शांत बसावं लागलेलं आहे. सो ह्या सगळ्या तपश्चर्येतून, ज्याला आपण तिसऱ्या अध्यायात बघूया की याला यज्ञ म्हणतात, आहुती देणे, या सगळ्या गोष्टीचं अहंकाराची आहुती दिलेली एक व्यक्ती होती. माणूस जितक्या जितक्या फेजेस मधून जातो ना, तितक्या जास्त लेवलचं एबिलिटीज तो प्राप्त करत असतो, हे लक्षात घ्या. जे आपण म्हणतो ना की यांनी खूप लाईफ मध्ये प्रॉब्लेम सहन केलेले आहेत, यांनी खूप या गोष्टीला डील केलेला आहे, तितका तो इलिजिबल होत जातो, हे लक्षात घ्या. तितका तो त्या गोष्टीमध्ये अधिक वरच्या लेवलला जाण्यासाठी इलिजिबल होत जातो, कारण त्याला ते त्याच्या पलीकडच्या स्टेजेस समजण्याची एबिलिटी प्राप्त झालेली असते. तो पुरुषार्थ करण्याची एबिलिटी प्राप्त झालेली असते. म्हणून हे सगळं अर्जुनाला पोहोचू शकत होतं, अर्जुनाला समजून सांगितलं जाऊ शकत होतं, म्हणून श्रीकृष्णाने हा संवाद अर्जुनाशी केलेला आहे. तर इथे एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये आतापर्यंत जर काही डील केलेलं असेल, तुम्ही तुमच्या लाईफच्या वेगवेगळ्या फेजेस मधून गेलेला असाल, तर तुम्हाला उलट त्यामध्ये त्याच्याकडे हे बघायला हवं की अरे मी याच्या आता खूप मोठ्या वरच्या लेवलला घेऊन जाण्याच्या म्हणजे त्या कक्षेत येतोय. आता फक्त मला काय करायचं, हा पुरुषार्थ गाजवायचा असेल तर माझ्या लाईफ मध्ये गुरुतत्व आणणं आवश्यक आहे. तो अभाव मिटवण्याची गरज आहे. गुरुतत्व हे जीवित असू शकतं किंवा समाधी घेतलेलं पण असू शकतं. पण मीच सगळं माझ्या एबिलिटीवर पुढे घेऊन जाईल असं म्हणलं तर कदाचित तुम्हाला तो पुरुषार्थ गाठता येणार नाही जो तुम्हाला अचीव करायचा. कारण तसं असतं तर आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी होऊन गेल्या असत्या ना. दुसरा कुठलाही सारथी श्रीकृष्णाशिवाय असता इथे तर त्यांनी सांगितलं असतं ओके बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, हे सगळे काका मामा सगळे हे आहेत आणि तुला असं वाटतं यांना मारून तरी राज्य करणार, चांगला माणूस आहे हा. म्हणून जस्टिफिकेशन देऊन परत आणलं असतं. मग तो पुरुषार्थ गाजवला गेला नसता, तो पुरुषार्थ झाला नसता. सो मला पुढच्या 15 आठवड्यामध्ये माझं तुमच्या सगळ्यांना इन्व्हिटेशन हेच आहे की तुम्ही जिथे जिथे काही डील करत आहात, जिथे जिथे तुम्हाला पुरुषार्थ गाजवायचा आहे, जिथे जिथे तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे, तिथे तिथे तुम्ही कुठल्या गुरुतत्वाला शरण जाऊन त्याच्यातून रिझल्ट प्रोड्यूस करण्याची इच्छा ठेवत आहात हे पण चेक करा. जिथे जिथे तुम्हाला खऱ्या अर्थाने एक असामान्य लेवल गाठायची आहे, जिथे जिथे तुम्हाला खऱ्या अर्थाने जो आता न भूतो न भविष्यती म्हणतो असे रिझल्ट प्रोड्यूस करायचे आहेत, तिथे कुठल्या गुरुतत्वाला तुम्ही शरण गेले आहात हे चेक करा. तुम्ही कोणाच्या छत्रछायेत रिझल्ट प्रोड्यूस करण्याची एबिलिटी प्राप्त करण्याचा विचार करत आहात हे पण विचार करा. कारण असाच परफॉर्मन्स येणार नाही. तुम्हाला सतत असे विषाद येत राहणार, तुमच्या मनामध्ये असे विचार येत राहणार की अरे मी नेमकं काय करू, संभ्रमावस्था येणार, बुद्धी विभ्रमित होणार, हातातले तुमचे शस्त्र गळून पडणार, अंगाला कंप सुटणार, जिभेला कोरड पडणार, घशाला कोरड पडणार, काय करावं असं सुचणार नाही. मग तो पुरुषार्थ गाजवत असताना गुरुतत्व आहे का सोबत हे चेक करावं लागेल. आणि जर ते नसेल तर तुम्ही ज्ञानी माणसासारखा विषाद व्यक्त करून पण पुरुषार्थ येणार नाही. नेक्स्ट स्लाइडला जाऊया आपण. सो आता थोडस आपण कंपॅरिझन करूया. ज्ञान प्लस अयोग्य गुरु, म्हणजे इथे एक्झाम्पल्स घेऊया आपण.
ज्ञान प्लस अयोग्य गुरु. जसं मी म्हणालो, दुर्योधनाकडे ज्ञान नव्हतं असं नाहीये, एकाच गुरूंनी शिकवलं होतं. पण विषाद कोणाकडे व्यक्त केलेला आहे किंवा कोणाकडून मार्गदर्शन घेतलेले, तर शकुनी मामाकडून. परिणाम काय झाला? एबिलिटी असून सुद्धा, ज्ञान असून सुद्धा काय झालं? ऱ्हास झाला, कुळाचा ऱ्हास झाला. एबिलिटी असून सुद्धा परफॉर्मन्स तो नाही झाला जो पाहिजे होता. उलटी अधोगती झाली, अधोगती झालेली. माझं तुमच्या सगळ्यांना इथे एक आव्हान आहे, तुम्ही खरंच चेक करा तुमचा विषाद तुम्ही कोणाकडे व्यक्त करता. माणसानं घरातले अगदी माझ्या बायकोचं पटत नाही म्हणून संध्याकाळी कोणासोबत तरी बसून विषाद व्यक्त करतात आणि असं वाटतं की तो आपल्याला कोच करेल. तो त्याच्याच प्रॉब्लेम मध्ये असतो. तो उलटा सांगतो, अरे सगळे असेच असतात, मी माझ्या घरी असा प्रयत्न केला, मी असं करून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग याला वाटतं तो आपला खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण आहे आपल्याला. तो पण तो त्याचे विचार असतात, त्याचे इंटरनल स्टेट असतात. मुलांना अभ्यास करता येत नाही, मी कसं त्यांच्याकडून अभ्यास करून घेऊ म्हणून विषाद चुकीच्या माणसांकडे व्यक्त करतात. माझं माझ्या बायकोचं पटत नाही म्हणून चुकीच्या माणसाकडे विषाद व्यक्त करतात. माझं आणि माझ्या बॉसचं पटत नाही म्हणून चुकीच्या माणसाकडे विषाद व्यक्त करतात. दुर्योधन हे रिप्रेझेंटेशन आहे चुकीच्या माणसाकडे विषाद व्यक्त करण्याचं. माझं माझ्या आई वडिलांशी पटत नाही, चुकीच्या माणसांची विषाद व्यक्त करतात आणि अधोगतीला प्राप्त होत. तुम्ही अगदी स्वतःच्या खऱ्या अर्थाने लाईफकडे हे नीट बघा की तुमच्या लाईफमध्ये जिथे जिथे रिझल्ट मिळत नाही किंवा तुम्हाला ज्या ज्या वेळेस असा विषाद व्यक्त करावा असं वाटतो, विषाद इज व्हॉट, उद्वेग माणसाच्या मनातला, निगेटिव्हिटी असते, परफॉर्मन्स विषयी आपल्याला डाऊट यायला लागतो, हातातले शस्त्र गळून पडायला लागतात, मला काहीच करायचं नाही, इथून पुढे मला नोकरी सोडून द्यावीशी वाटते, इथून पुढे माझा बिझनेस बंद करावासा वाटतोय, इथून पुढे मला घरात जावंसं पण वाटत नाहीये, इथून पुढे मला असं सगळा पैसा वेसा सगळं मिथ्या वाटायला. असे सगळे विषाद आपण कोणाकडे जाऊन व्यक्त करतो? जो एबल नसेल, जो स्वतःच केपेबल नसेल, तर तो तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जाईल. तो तुमचा आहे तो पण परफॉर्मन्स संपवून जाईल, आहे त्या गोष्टीचा नाश करण्यासाठी तो कारणीभूत ठरेल. म्हणून तर हा सगळा विषाद व्यक्त करून सुद्धा श्रीकृष्णासोबत व्यक्त केल्यामुळे उन्नती झाली, प्रगती झाली. सो आजपासून आपण एक स्वतःसाठी एक संकल्प सोडूया की मला ज्या ज्या गोष्टी, विषाद असणं वाईट नाही, मनामध्ये किलमिशा असणं वाईट नाही, मनामध्ये स्वतःच्या एबिलिटी विषयी डाऊट होणं वाईट नाही, भ्रमित होणं वाईट नाही, पण मी तो व्यक्त करण्यासाठी माझ्या लाईफमध्ये एक केपेबल गुरु शोधेन. हा पहिला संकल्प असला. नाहीतर तो सारथी तुम्हाला कुठल्या दिशेने घेऊन जाईल सांगता येत नाही. आज बरेचसे फायनान्शियल प्रॉब्लेम बऱ्याच जणांचे यामुळे असतात. म्हणजे मी मागच्या 18 वर्षामध्ये एकच पाहिलेलं आहे, बिझनेस कोलॅप्स होतात बऱ्याच जणांचे, कारण दे गो टू समवन ज्यांच्याकडे विषाद व्यक्त करून त्यांची उलटी अधोगती होऊन जाते, चुकीचे सल्ले दिले जातात, चुकीचं मार्गदर्शन केलं जातं, चुकीच्या पद्धतीने ते सिच्युएशन डील करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं, कपट केलं जातं. शकुनीचा जे शकुनी हे रिप्रेझेंटेशन ऑफ कोचिंग ऑफ व्हॉट, की काय वाटेल ते झालं तरी चालेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला रिझल्ट मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी धर्म वगैरे सगळं बाजूला पडलं, काही जरी झालं तरी पण रिझल्ट मिळवायचा. परिणाम अधोगतीमध्ये होतो. परिणाम अधोगतीमध्ये. हा मार्ग थोडासा कठीण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जे मार्गदर्शन केलं आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त अर्जुनाला स्वतःवरच काम करावं लागले, पण प्रगती निश्चित आहे, पुरुषार्थ नक्की आहे.
सो मला तुम्हाला सगळ्यांना एका संकल्पात इन्व्हॉल्व करायचं आहे की तुम्ही ज्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टीला सध्या डील करत आहात त्याचा चुकूनही विषाद अशा व्यक्तीकडे व्यक्त करू नका जो केपेबल नाही. तो तुम्हाला उलटा प्रॉब्लेम मध्ये टाकून देईल, अजून तुम्हाला खाली घेऊन येईल. एबल केपेबल व्यक्ती मिळवणे, गुरु शोधणे तसा आणि त्यावर विश्वास ठेवणे, सरेंडर होणे. त्याला हे पण सांगण्याची म्हणजे अर्जुनाचं एक इथे वैशिष्ट्य पण काय आहे की मी भ्रमित झालोय, मी मोहित झालो आहे, माझी सारासार विचार बुद्धी नष्ट झालेली आहे. हे सांगितल्यानंतर जर शकुनी असेल तर बेनिफिट घेईल, अर्जुन असेल तर मार्गदर्शन, श्रीकृष्ण असेल तर मार्गदर्शन करेल. ह्या गोष्टी आपल्याला नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला अहंकार झालेले व्यक्ती कशी वागते ते थोड्या वेळात परत पुढच्या स्लाइडवर कळेल. भ्रमित झालेली व्यक्ती कशी चुकीच्या गुरुकडे गेली किंवा चुकीच्या व्यक्तीला गुरु मानल्यावर कशी अधोगती करून घेते आणि कितीही मोठा भ्रम निर्माण झाला असेल, कितीही मोठा स्वतःची एबिलिटी जर डाऊट निर्माण झाला असेल तरी पण जर योग्य व्यक्तीच्या आपण सानिध्यात गेलो तर प्रगती कशी करून घेता येतं याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे गंमत बघा, मला असं बऱ्याचशा वेळा जाणवतं की फायनान्शियल प्रॉब्लेम असलेले लोक चुकीच्या फायनान्शियल ऍडवायझरकडे जातात. तो त्यांच्याकडून अशा इन्व्हेस्टमेंट करून घेतो की याला अजून प्रॉब्लेम वर टाकून देतो. म्हणजे होतं कसं माहिती का, थोडं मागे घे ना, आपण इगो सर्कल पण दाखवूया. म्हणजे इथे गंमत कशी आहे माहिती का, शकुनी हे रिप्रेझेंटेशन फार मोठ्या मोठ्या गोष्टीचं आहे, हे लक्षात घ्या. लाईफ मध्ये शकुनीचा वध पण कोणाकडून झालेला आहे, विकेस्ट असलेल्या पांडवाकडून झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस परफॉर्मन्स करायची वेळ आलेली आहे त्यावेळेस या व्यक्तीची कॅपेबिलिटी पण नाहीये, ती फक्त चुकीचं मार्गदर्शन करणे. म्हणजे एक लक्षात घ्या, असे सो कॉल्ड गुरु, समजा एखादा फायनान्शियली स्वतःच त्याला काही जमत नसेल अशा व्यक्तीकडे जाऊन फायनान्शियल ऍडवाइस घेतलेला तो व्यक्ती स्वतः सुद्धा फायनान्शियल लॉस मध्ये गेलेला असतो. रिलेशनशिप मध्ये स्वतःच्याच प्रॉब्लेम असलेले लोक दुसऱ्याला मोठे मोठे ऍडवाइस देतात आणि अशा लोकांकडे जाऊन विषाद व्यक्त करणारे स्वतःच्या लाईफ मध्ये पण प्रॉब्लेम आणून ठेवतात. तर आज तुम्ही एक संकल्प घेणं माझ्या दृष्टीने मस्ट आहे प्रत्येकाने, की तुम्ही ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रगती पाहिजे असेल किंवा जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की मी आहे त्यापेक्षा वरच्या लेवलला जायचं असेल तर तुम्हाला एक लाईफ मध्ये गुरु, एक किंवा अनेक गुरु तुम्ही किती हे बघा, पण तो असा बघा की जो तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल. चुकीच्या गुरुकडे किंवा चुकीच्या व्यक्तीकडे विषाद व्यक्त करायचा नाही, हा संकल्प आजपासून. कमीत कमी पुढे येणारे प्रॉब्लेम तरी कमी होतो. आणि आता या कोरोना काळामध्ये तर याची फार गरज आहे. आज तुम्ही बघा, माणसाचं मन फ्रॅजाईल झालेलं आहे, माणसाला डाऊट्स निर्माण झालेले आहेत. न भूत न भविष्यती ही सिच्युएशन लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे या सिच्युएशन मध्ये हे पूर्वी कधी डील न केलेले भरपूर लोक आहेत, पण ज्यांची बुद्धी, ज्याला स्थिर बुद्धी म्हणलेलं आहे श्रीकृष्णांनी याच्यामध्ये, ज्यांची बुद्धी स्थिर आहे अशा व्यक्तीच काहीतरी योग्य मार्गदर्शन करू शकतात. जे स्वतःच अस्थिर झालेले आहेत त्यांच्याकडे जाऊन जर आपण मार्गदर्शन घेतलं तर ते तुम्हाला पण अस्थिर करतील. आज हे सिच्युएशन खूप महत्वाचं आहे, म्हणून आपलं अध्यात्माला कनेक्ट होणं सगळ्यात जास्त मस्ट आहे या काळामध्ये. जे भारताचं सगळ्यात मोठी देणगी ज्या जगाला काय आहे किंवा असणार आहे ती म्हणजे हे सगळं आध्यात्मिक अधिष्ठान आहे. कुठेच एवढ्या लेवलचं डीप, म्हणजे आपण ज्यांनी ज्यांनी सेकंड आणि थर्ड अध्याय जो पाहिला असेल किंवा ज्यांनी हे केलं त्यांना लक्षात आलं असेल की हंस गीता किंवा गणेश गीता, व्याध गीता, ह्या सगळ्या जर आपण अभ्यास केला तर लक्षात येतं की सिच्युएशन लाईफ मधली
कुठली असेल तर ती वेगवेगळ्या अँगलनी कशी डील करायची हे आपल्या अध्यात्मात इतक्या संपूर्णतेने सांगितलं गेलं आहे की त्याच्या बाहेर काहीच नाही. फक्त त्या आत्ताच्या लाईफला कनेक्ट करता आलं पाहिजे. याला आपण एक मनोरंजन पण बघू शकतो म्हणून पण बघू शकतो, शकुनी एक व्यक्तिमत्व म्हणून पण बघू शकतो, किंवा आता माझ्या लाईफमध्ये तसे शकुनी तत्व कोण आहेत हे आयडेंटिफाय करणं आवश्यक. कुठे कुठे मी माझा असा विषाद व्यक्त करण्याकरता अयोग्य व्यक्तीची निवड करतो आणि अजून प्रॉब्लेम मध्ये येतो. हे तत्व लक्षात घेऊन आत्ताचं लाईफ जगणं आवश्यक. दुसरा मार्ग अवघड आहे. सिच्युएशन मधून पळून जायची इच्छा आहे. अर्जुनाला विनंती करतोय, कन्व्हिन्स करतोय, लॉजिक देतोय, तरी पण श्रीकृष्ण एकही गोष्ट न ऐकता फक्त म्हणतायत ठीक आहे युद्ध कर. जो पुरुषार्थाकडे घेऊन जाणारा गुरु असेल तर तो तुम्हाला अनकम्फर्टेबल बनवेल पण पुरुषार्थ गाजवायला लावेल. इकडे कम्फर्ट आहे, पॅम्परिंग आहे, इगोचं पॅम्परिंग आहे, तुला जे पाहिजे तेच योग्य आहे असं सांगणं आहे दुर्योधन आणि शकुनीच्या सिच्युएशन मध्ये. पण ऱ्हास आहे. इकडे कुठेच श्रीकृष्णाने पॅम्परिंग केलेलं नाहीये अर्जुनाचं. अरे तू एवढा चांगला व्यक्ती, एवढं तू छान बोलतोय, एवढं तुझ्या मनात चांगले विचार आले, काहीच न ऐकून घेता फक्त युद्ध कर एवढंच सांगितलं. सो हा या अध्यायामधला सगळ्यात मोठा गेन घ्यायचा आहे आपल्याला. सरेंडर टू योग्य गुरु. मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन लाईफ. आता आपण थोडंसं इगोचं सर्कल बघूया. आपलं इगोचं सर्कल कसं डेव्हलप होतं. सागर पुढे. सो धृतराष्ट्र हा एक रिप्रेझेंटेशन आहे. त्याचं इगो जे होत, इगो जे आहे ना, त्याचं इगोचं सर्कल निर्माण करून ठेवलं होतं. माझी मुलं, त्यांच्याकडे असलेला परफॉर्मन्स. आता आपल्यामध्ये पण ना, तुम्ही बघा धृतराष्ट्राचा इगो कुठे एक्सटेंड झालेला होता, जसं मी सुरुवातीला म्हणालो तसं दुर्योधनामध्ये. तो प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली कोणामध्ये, दुर्योधनामध्ये. दुर्योधनाला राज्य मिळणं म्हणजे कोणाला राज्य मिळणं होतं, स्वतःला मिळणं होतं. तो इगो पॅम्पर करण्यासाठी सगळा हा व्यवहार घडून आणलेला आहे. धृतराष्ट्रांनी स्वतःचं एक्सटेन्शन पूर्ण तिथे पाहिलंय. जसं मी म्हणालो की आपण सुद्धा आपला इगोला पॅम्पर करत असतो आणि इतरांमध्ये बघत असतो. सेम सिच्युएशन इथे पण आहे. आपल्या लाईफ मध्ये पण बऱ्याच वेळा येतं, पुढे घेत राहत असं. आपली परिस्थिती इथे धृतराष्ट्रासारखी कुठे आहे हे बघणं आवश्यक आहे. या अध्यायाला जर आपल्या लाईफशी कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही बघा तुमचे इगो कशा कशात एक्सटेंड झालेले. घर, घरातल्या वस्तू, गाडी, बंगला, मुले, त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचे मार्कशीट, त्याच्यानंतर स्टेटस, म्हणजे अगदी समारंभ सुद्धा, लग्न समारंभ, त्याच्यामध्ये कोण आलं कोण नाही आलं, एखाद्याला पाककला, या सगळ्या गोष्टीमध्ये इगो आपण एक्सटेंड केलेला आहे. म्हणजे तुम्ही एक बघत असाल की एखादी गाडी जर घेतली आणि त्या गाडीला जर स्क्रॅच मारला कोणी तर आपला इगोला स्क्रॅच जातो, आपण भांडायला तयार होतो. कारण त्या गाडीमध्ये आपला तेवढा इगो हे झालेला असतो. माझ्या गाडीला कोणी असं कसं काय करू शकेल, माझं घर आहे. घर म्हणजे आपण ते कुठलाही अधिकार सुद्धा माणूस का नाही सोडून देत, कारण त्याला त्याच्यामध्ये त्याचा इगो अडकलेला असतो. तारीफ केली, घराची तारीफ केली, गाडीची तारीफ केली तर आपली स्वतःची तारीफ होते असं वाटतं. बंगल्याची तारीफ झाली, एखाद्याने मोठा बंगलो बांधला असेल तर त्याला ते बंगला हा आपला इगो पॅम्परिंग करून घेण्याचं एक साधन होऊन जातं. त्याची तारीफ होणं म्हणजे माझी तारीफ, त्याच्याविषयी वाईट बोलणं म्हणजे माझ्याविषयी वाईट बोलणं. मुलांच्या विषयी पण जसं मी म्हणालो तसं मुलांची तारीफ म्हणजे माझी तारीफ. मग मुलांवर पण कित्येक वेळा डावं उजवं केलं जातं जस्ट बिकॉज की जिथे इगो सॅटिस्फाय होतो तो योग्य आणि जो इगो सॅटिस्फाय होऊ शकत नाही तिथे अयोग्य. मी माझ्या पॅरेंटिंगच्या प्रोग्राम मध्ये नेहमी पालकांना सांगत असतो की मुलं ही तुमची डोंट जज युअर चिल्ड्रन बाय मार्कशीट.
तुम्ही मुलांना जन्म दिलाय, मार्कशीटला नाही, कारण तो इगो आहे. म्हणजे आजकाल तुम्ही हे बघत असाल ते कित्येक प्रोग्राम मध्ये मुलांना बळजबरी टाकलं जातं. मला लहानपणी स्विमिंग करता आलं नाही, तू स्विमिंग कर. इगो. मुलं कित्येक प्रोग्राम मध्ये जिंकावी किंवा मुलांनी हे केलं जावं म्हणून आईबाप स्वतःचा हे पणाला लावतात, कारण तो इगो आहे. घर मोठ्यात मोठं बांधणं, कित्येक जण घर एवढं अवाढव्य बांधून ठेवतात की जे त्यांना परवडत नसतं, कारण पण त्यांना तो इगो सॅटिस्फाय करायचा असतो की मी एक मोठं घर बांधलं. फायनान्स मध्ये लॉस मध्ये येऊन बसतात, कारण इगोला जास्त महत्व दिलेलं असतं. गाडी सुद्धा इगो म्हणून घेऊन ठेवतात. फायनान्शियल लॉस त्याच्यामुळे पण होतो की समजत नाही ही गाडी ही माझं इगो आहे की मी माझ्या वापरासाठी घेतोय. स्टेटस काही जण मेंटेन करतात जस्ट बिकॉज दॅट सॅटिस्फाईज देअर इगो. मग ते परवडत नसतं तरी त्या लेवलला स्वतःला जाऊन मेंटेन करायचा प्रयत्न केला जातो. आता या कोरोना काळामध्ये रिस्ट्रिक्शन असल्यामुळे लग्न समारंभ किंवा समारंभावर बंधन आहे, पण कित्येक जणांच्या दृष्टीने समारंभ हा सुद्धा एक इगो आहे. हा क्लॅश ऑफ इगो लक्षात घ्या. धृतराष्ट्रासारखी अवस्था होते. वी बिकम ब्लाइंड टू द सिच्युएशन. कोणाचंच ऐकून नाही घेत मग आपण तिथे. म्हणजे बरेचसे जण आम्ही प्रोग्राम्स मध्ये सांगतो की तुमचं घर तुम्ही एवढं मोठं बांधून ठेवताय, त्याची काही उपयोग आहे का, असं म्हणलं जातं. यू बिकम ब्लाइंड टू एव्हरीथिंग. यू बिकम जस्टिफाईंग पर्सन. यू कीप ऑन जस्टिफाईंग की मी कसा बरोबर आहे, तुम्ही कसे चूक आहात, मला हे एवढं का आवश्यक होतं. अशी माणसं इगो सॅटिस्फाय करणाऱ्या लोकांसोबतच वावरतात, खुशमश्करे जमा करतात, आजूबाजूला बेनिफिट घेणारे लोक जमा करून ठेवतात, कारण त्यांना माहिती असतं ह्या व्यक्तीला रियालिटी पेक्षा इगो जास्त महत्वाचा आहे. धृतराष्ट्राच्या बाजूला पण त्यांनी तीच लोक जमा केली जी माणसं त्याच्या इगोला सॅटिस्फाय करत होती, रादर दॅन विदुरासारख्या व्यक्तींनी ज्यांनी सडेतोडपणे जर सांगितलं, त्यांनी एक वेळेस विदुराला बाहेर जायला पण सांगितले, कारण आपलं एक्सटेन्शन झालेलं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, इगो मध्ये. याच्या विरुद्ध जर जायचं असेल तर काय करावं लागेल? सागर पुढचं क्लिक कर. याच्यामध्ये अजून एक सिच्युएशन काय निर्माण होते, यू लिसन ओनली व्हॉट यू वॉन्ट टू लिसन. तुम्हाला तेच ऐकायचं असतं जे तुम्हाला ऐकायचं आहे, कारण तो तुमचा इगो आहे. म्हणजे अगदी तुम्ही बघा, तुम्ही खूप कर्ज करून घर बांधलेलं असेल आणि तो तुमचा जर इगो असेल, धृतराष्ट्रासारखे ब्लाइंड झालेला असाल तिथे, तर तुम्हाला एखाद्याने जर सांगितलं ना एवढं मोठं घर बांधण्याची गरज नव्हती, तर तुम्ही ते ऐकणार पण नाही. त्या विरुद्ध एकाने जर सांगितलं तर काय तुमच्यासारखं घर कोणी बांधलंच नाही, भले तुम्हाला प्रॉब्लेम असेल पण तुम्ही चांगलं बांधलंय, तुम्ही खुश होता, अशा माणसाला म्हणतात चल पार्टी देतो मी. कारण दॅट इज सॅटिस्फाईज युअर इगो. तिथे आपण धृतराष्ट्र होऊन जातो, तिथे आपण दुर्योधन होऊन जातो, श्रीकृष्ण दिसतच नाही आपल्याला. मग असे जे आजूबाजूला खुशमस्करे असतात ते तुम्हाला फायदा घेऊन त्यांना पाहिजे तिथे तुम्हाला घेऊन जातात, हे लक्षात घ्या. त्यांना तुम्हाला जिथे न्यायचं आहे, इकडचं बेस्ट एक्झाम्पल परत शकुनी आहे, शकुनी तत्व आहे. त्याला जे रियालिटी वाटत होते आणि जे करून घेणं आवश्यक वाटत होतं, तिथे दुर्योधनाला नेलेलं आहे त्यांनी मार्गदर्शन करून. सो याला प्रेझेंट होणं हा पहिला अध्याय आहे, की आपला अहंकार, इगो आणि आपलं मार्गदर्शक तत्व काय आहे, त्याला प्रेझेंट होणं हा पहिला अध्याय. माझ्या आयुष्यामध्ये कोण आहे ज्याच्याकडे मी जाऊ शकतो मार्गदर्शन घेण्याकरता, हे समजणं हा पहिला अध्याय. माझा विषाद व्यक्त करण्याकरता माझ्या आयुष्यामध्ये गुरुतत्व कोण आहे हे समजणं म्हणजे पहिला अध्याय.
किंवा मी आत्ता माझ्या सिच्युएशनला अजून उद्धार करण्याकरता, मी वाईट, गुड, अगली, बॅड वगैरे विषयी बोलतच नाही. माणसाला आहे त्यापेक्षा चांगलं आयुष्य जगायचं असतं, एवढं तर फिक्स आहे. प्रत्येक जणांचं ध्येय एकच आहे त्यापेक्षा चांगलं आयुष्य जगायचं. ते करण्याकरता तुमचा योग्य मार्गदर्शक कोण? हा सिंपल प्रश्न मला या अध्यायाच्या निमित्ताने तुम्हाला विचारायचा. आणि ती उन्नती साधण्याकरता तुम्ही कोणाला सरेंडर झालेला आहात? शकुनी तत्वाला की श्रीकृष्ण तत्वाला? हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न घेऊनच आपण दुसऱ्या अध्यायामध्ये, तुमच्यापैकी जर काही जणांनी दुसरा अध्याय आपलं दुसऱ्या अध्यायाचं जर लाईव्ह सेशन केलं नसेल तर माझं तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे की दुसरा आणि तिसरा अध्यायाचं आता रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, ते बघा. म्हणजे तुम्हाला हे सगळं जोडलं जाईल. हा एक विचार वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा गुरु जो आहे त्याला तुम्ही तुमचं सत्य सांगणं आवश्यक आहे. मी जसं म्हणालो तसं इथे अर्जुनाने केलेली सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, तर त्यांनी जे आहे ते जसंच्या तसं सांगितलं की मला असं होतंय. माझी ही भ्रमित झालेली अवस्था आहे, मी विमूढ झालेलो आहे, मला सुचत नाहीये, मला संभ्रम निर्माण झालेला आहे, मला इथून निघून जावं असं वाटतं. हे सगळं जसंच्या तसं सांगितलेलं आहे. आणि नंतर ऍक्सेप्टन्स आहे पूर्ण. इथे तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. जे गुरुतत्व असतं आणि जे शिष्यत्व असतं ना, त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे. गुरु हा शिष्याला नेहमी वर उचलण्याचा प्रयत्न करत असतो आणि शिष्य हा गुरुला नेहमी त्याच्या लेवलला आणायचा प्रयत्न करत असतो. जर सरेंडर असेल तर गुरु शिष्याला त्याच्या लेवलला न्यायला सक्षम राहतो, तो ते करू शकतो. आणि गुरु जर सक्षम नसेल तर तो उलटा तोच शिष्याच्या लेवलला येऊन निर्णय करायला लागतो. इथे अर्जुनानी प्रत्येक गोष्टीचं कॉन्व्हर्सेशन जे केलंय ते काय आहे की बाबा रे, बघ हे सिच्युएशन असं आहे, अमुक आहे ठमुक आहे, मला असं वाटतंय हे मारणं बरोबर नाहीये, हे तर माझेच काका मामा आजे सासरे आहेत, यांना मी कसं मारू, मी हे मारणं म्हणजे पाप आहे, वर्णाचा आपल्या कुलाचा नाश होतो वगैरे वगैरे, हे सगळे लॉजिक्स दिलेले आहेत. पण श्रीकृष्णांनी कुठेच त्याच्या लेवलला जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे. उलट अर्जुनाला अपग्रेड केलेलं आहे, कारण तिथे कम्प्लीट सरेंडर आहे, कम्प्लीट ऍक्सेप्टन्स आहे. न मन ठेवता ऍक्सेप्टन्स. म्हणजे न मन आणि मनन हे शब्द थोडेसे नीट लक्षात घ्या. न मन म्हणजे न मन ठेवणे आणि मनन करणे म्हणजे पण मन जे सांगते ते न करता सतत करत राहणे. ह्या गोष्टी आपल्याला पहिल्या अध्यायाच्या निमित्ताने शिकून पुढे जायचंय. कारण सांख्ययोगामध्ये आणि पुढच्या कर्मयोगामध्ये आपल्याला हेच शिकायचंय की आता नेमकं ज्ञान आणि कर्म या दोन्ही गोष्टीचं द्वंद्व आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. सो हा अध्याय आपल्याला एका प्रश्नामध्ये म्हणजे एका प्रश्नापर्यंत आणून सोडतो की जिथे जिथे परफॉर्मन्स नाहीये, जिथे जिथे आपला वैचारिक द्वंद्व निर्माण झालेला आहे, जिथे जिथे आपल्याला हे कळत नाही की योग्य काय आहे अयोग्य काय आहे, तिथे आपण कुठे सरेंडर झालेलो आहोत, तिथे आपण कुठल्या गुरुतत्वाकडे गेलेलो आहोत. आणि हा विषाद जो आहे सगळा, हा चूक आहे का बरोबर आहे हा प्रश्न नाहीये, पण हा व्यक्त करण्यासाठी कोण आहे आपल्या लाईफ मध्ये, राईट? पुढे घे सागर. सो या निमित्ताने मी तुम्हाला काही प्रश्न असेल तर मी शेवटी घेईन. मी त्या अगोदर तुम्हाला काही तुमच्या सोयीसाठी काही गोष्टी कंपनीने निर्माण केलेल्या आहेत त्याची थोडीशी माहिती देऊ इच्छितो. आज जे पहिल्यांदा आलेले आहेत, तुम्ही आमचं E3 फॅक्टरी ऍप हे गुगल प्लेवर आहे, प्लीज डाउनलोड करा ते. दर शुक्रवारी आमचा एक E3 टॉक्स नावाचा, E3 टॉक्स तर्फे आम्ही एका समाजातल्या सक्षम व्यक्तीची मुलाखत घेत असतो. जसं यावेळेस आशिष विद्यार्थी होते किंवा डुंगाजी सर होते काही आठवड्यापूर्वी. दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता अविनाश सर स्वतः ही मुलाखत घेतात आणि हा अत्यंत पॉप्युलर होत असलेला प्रोग्राम आहे. तुम्ही तो दर शुक्रवारी बघावा.
कारण त्यातून आम्ही तुमच्या लाईफमध्ये अजून कसं कॉन्ट्रीब्युट करता येईल हे बघत असतो. दर गुरुवारी तर संवाद आता हे सुरू आहेतच, 18 गुरुवार, आणि त्याच्याही पुढे मी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येणार आहेच आहे. त्याही पलीकडे जाऊन मंगळवारी किंवा अशा वेगवेगळ्या दिवशी पण वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. या मंगळवारी जिजामाता आणि पालकत्व याविषयी एक फार छान संवाद आमच्या काही लिडर्सनी तयार केलेला आहे, तो पण आहे, त्याचे पण मी तुम्हाला हे देईन. त्याशिवाय इतर काही W3 म्हणजे जसं स्त्रियांसाठीचे प्रोग्राम्स किंवा ऑनलाईन आता E3 सुरू केलेला आहे मी, एंटरप्रेन्योर्स एनर्जी एक्सलन्स. हा प्रोग्राम अगदी घर बसल्या करता यावा म्हणून हा प्रोग्राम दर आठवड्यात एक सेशन प्रमाणे 12 सेशनचा प्रोग्राम केलेला आहे. तर त्याचे वर्कशॉप्स पण असतात. कोणाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधून तुम्ही पण यामध्ये भाग घेऊ शकता. एवढ्या सगळ्या गोष्टी आज समोर तुमच्या मांडायच्या होत्या. भगवद्गीता आणि आपले आयुष्य याचा भाग 4 हा मागचं हे असल्यामुळे येत्या गुरुवारी आहे. तुम्ही सगळेजण त्यामध्ये भाग घ्यायला विसरू नका. आणि खऱ्या अर्थाने तो आमच्या दृष्टीने फार हे असणार आहे, म्हणजे वी आर प्रिव्हिलेज्ड की आम्हाला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने भाग घेता. कारण दर गुरुवारच्या सेशन मध्ये 300 ते 350च्या जवळपास लोक असतात. आणि कुटुंब जर म्हणजे अगदी कॅमेरा समोरचे लोक जर पाहिले, काही काही जण कुटुंबात असतात, कुटुंबासोबत बसलेले असतात, म्हणजे अगदी 400-500च्या दरम्यान लोक हे ऐकत असतात. आणि हे मोठं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक ऐकतात. एका वेगळ्या पद्धतीने गीतेकडे बघण्याचा किंवा जो प्रयत्न आहे किंवा जो आम्ही एक हे करत असतो, त्यासाठी तुमचा सहभाग आहे